गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात असणाऱ्या कुकरमुंडा तालुक्यातील बालंबा या गावात कांतीलाल मोतीराव वळवी हा गृहस्थ राहत होता. त्याचे तळोदा गावातील मीराबाईशी स्नेहपूर्ण संबंध होते. दोघातील संबंध आता बहुतेकांना माहीत झाले होते. पुढे हे संबंध काही कारणाने बिघडले. ती आता कांतीलाल सोबत कमी बोलू लागली. याचे कारण होते दुसरा कांतीलाल. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात असणारा दिलबहाल तालुक्यातील कांतीलाल दशरथ पाडवी याच्याशी मीराबाईचे संबंध आले. एका कांतीलालला टाळून आता ती दुसऱ्या कांतीलाल सोबत संबंध ठेवून होते. हे संबंध कांतीलाल मोतीराव वळवी याला मान्य नव्हते. त्यावरून तो मीराबाईचा छळ करू लागला. हा जाच मीराबाईला सहन होत नव्हता. यापासून सुटका करायची असेल तर कांतीलाल मोतीराव वळवी याचा काटा काढावा लागेल, म्हणून तिने कांतीलाल पाडवी याची मदत घेण्याचे ठरवले. पाडवी यासाठी तयार होता, कारण त्याला मीराबाई हवी होती. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी मीराबाईने कांतीलाल वळवी याला सतोना शेत शिवार परिसरात बोलावून घेतले. त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच कांतीलाल पाडवी हातेजागी लपून बसला होता. कांतीलाल वळवी त्या ठिकाणी आला. काही वेळातच मीराबाई त्या ठिकाणी आली. ते दोघे गप्पा मारू लागले. मीराबाईने कांतीलाल वळवी याला गप्पा मारत गुंतून ठेवले. ही संधी साधून लपून बसलेला कांतीलाल पाडवी याने कांतीलाल वळवी याच्या डोक्यात भला मोठा दगड घातला. त्या प्राणघातक हल्ल्यात कांतीलाल वळवी जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. कांतीलाल गलित गात्र होताच मीराबाई अजित वळवी हिने कांतीलाल वळवी याच्या गळ्याभोवती दोरे गुंडाळली. नंतर कांतीलाल पाडवी आणि मीराबाईने करकचून ती दोरी आवळली. कांतीलाल वळवी जागीच गतप्राण झाला. मृतदेह तिथेच टाकून ते पसार झाले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सतोना शेत शिवारातील शेतात कामावर जाणाऱ्या शेतमजुरांना रक्तबंबाळ अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. त्या मजुरांनी गावच्या पोलीस पाटलांना फोन करून ही माहिती दिली. सतोना शेत शिवारातील विनोद मंगा वळवी यांच्या गट क्रमांक 37 मधील शेतात मृतदेह पडलेला होता. त्या ठिकाणी पोलीस पाटील आले व घटनेची खात्री करून याची माहिती तळोदा पोलीस स्टेशनला दिली. मृतकाच्या डोक्यावर प्राणघातक प्रहार केल्याने मोठा जखम होऊन रक्तस्राव झाला होता. त्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. तळोदा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्यांचे पोलीस पथक घेऊन घटनास्थळी आले. मृतदेहाची पाहणी केली असता डोक्याला झालेली भली मोठी गंभीर जखम, त्यातून वाहून गेलेले रक्त आणि मृतकाच्या गळ्याला दिसून आलेलं वळ लक्षात घेता हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आले. पंचनामाचे सोपस्कर पार पाडल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय दवाखान्यात रवाना केला. पोस्टमॉर्टममध्ये नमूद करण्यात आले होते की सर्वप्रथम त्या इसमाच्या डोक्यावर प्रहार करून त्याला गलित गात्र केले आणि नंतर त्याच्या भोवती दोरी आवळून फास दिला. खुनाचा प्रकार आहे याची खात्री होतात अज्ञात इसमाचा अज्ञात कारणासह अज्ञात इसमाने निगुरून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती पोलीस यांना देण्यात आली. या घटनेच्या तपासाची जबाबदारी नंदुरबारच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावर सोपवली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा आदेश प्राप्त होता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक यांनी ही जबाबदारी घेतली. त्यांनी शोध पथक गठीत करत त्यांना कार्यरत केले. गुन्ह्याचा तपासाचा प्राथमिक भाग म्हणून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला तळोदा तालुक्यातील सतोना शेत शिवारातील ग्रामस्थांचे प्राथमिक जबाब नोंदवले. या जबाबांच्या पडताळीत गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यात बालंबा गावातील काही नातेवाईकांचे धागेदोरे तपास पथकाच्या हाती लागले. शोध पथकाने गुजरात राज्यातील बालंबा परिसरात धाव घेऊन त्या परिवारातील लोकांचे प्राथमिक जबाब नोंदवून घेतले. बालंबा गावातील नागरिकांच्या प्राथमिक जबाबाची छाननी करताना पडताळणीत या गावातील कांतीलाल मोतीराव भाई वळवी हा इसम बेपत्ता झाल्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर मृतदेहाचे फोटो प्रसारित केले. तो फोटो महेंद्र कांतीलाल वळवी याचे होते. हा फोटो नंदुरबार येथील तळोदा तालुका पोलीस स्टेशन पोलिसांनी प्रसारित केल्याचे लक्षात येताच महेंद्र वळवी तळोदा तालुका पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने आपल्या वडिलांच्या खुनासंदर्भात अज्ञात विरुद्ध फिर्याद दाखल केली. मृतकाची ओळख पटली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू केली असता पोलिसांच्या हातात मिळालेली माहिती अन्वयेन तळोदा तालुक्यातील अमोला गावातील मीराबाई अजित वळवी हिचा या प्रकरणाने संबंध असल्याचे लक्षात आले. नंदुरबार स्थानिकी गुन्हा अन्वेषण विभागाचे शोध पथकाने उसत न घेता चौकशीसाठी मीराबाई अजित वळवी हिला कायद्याच्या चौकटीत ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता ती उडवाउडीचे उत्तर देऊ लागली. सुरुवातीला पोलिसही बुचकळ्यात पडली, पण तिचे उत्तर देत असताना देहबोली पाहून पोलिसांना संशयास्पद वाटत होते. पोलिसांनी सुरुवातीला गोड बोलून त्यानंतर दम देऊन तिला विश्वासात घेऊन पहिले, पण मीराबाई खरी माहिती देत नव्हती. अखेर शोध पथकाने तिला घेऊन एकामागून एक असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी ती तप करू लागली. आपण सत्य लपवू शकणार नाही हे तिच्या लक्षात येतात ती घाबरली.
हतबल झाले. तिचे उसने अवसान गळून पडले आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. मीराबाईने कबुली जबाब देतात पोलिसांनी मीराबाई अजित वळवी आणि कांतीलाल दशरथ पाडवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.